नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे। मैत्रिणींनो, आज पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस, बैलपोळा आणि आपण मातृदिन पण साजरा करतो। या बैलपोळ्याचे आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे। आपला जो शेतकरी आहे तो वर्षभर या बैलांना घेऊन शेतात राबतो आणि आपल्यासाठी धनधान्य पिकवतो आणि मग ते आपल्याला खायला मिळतं, हो की नाही। तर या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आजचा हा बैलपोळ्याचा सण आपण साजरा करतो। आपल्या या संस्कृतीमध्ये या बैलपोळ्याचे अतिशय महत्त्व आहे। मैत्रिणींनो, मला आठवतं माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासरी बरेच बैल गाया वगैरे सगळं होतं बरं का वरदान। तर बैलपोळ्याची सकाळपासून आमच्या सासऱ्यांची गडबड चालायची। लवकर उठून त्या बैलांना आंघोळी घालायच्या, नंतर त्यांना रंगीत झूल घालायची नवीन अंगावर, गळ्यात घुंगराच्या माळा घालायच्या, बाशिंग लावायचं, ते रंगीबेरंगी बेगड लावायचं, बेगड म्हणजे चमकी बरं का, त्यांच्या शिंगाला लावायची, पायात ते काहीतरी वाळासारखं बांधायचं, असं पूर्ण बैलांना सजवायचं आणि मग त्या बैलांची मिरवणूक निघायची। ते सासरे माझे सगळ्यांना घेऊन जायचे, सासरे माझे दीर वगैरे सगळे ते बैल सगळे जनावरं सगळे घेऊन जायचे बरं का। आणि मग दिवे लागण झाली की आमच्या त्या गड्याच्या सगळ्या बायका आमच्या अंगणात यायच्या, चुली पेटवायच्या आणि त्या पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा त्याच्यावर। आमच्या सासूबाई पण करू लागायच्या आणि तो पूर्णावरणात स्वयंपाक व्हायचा। मग वाजत गाजत तिन्ही सांजेला ही बैलाची मिरवणूक यायची बरं का। दारात आल्यावर आमच्या सासूबाई त्या बैलांना ओवाळायच्या, छान ओवाळल्यावर ते पुरणाचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळी त्या बैलाच्या तोंडात चारायच्या, सगळ्या बैलांना पुरणाचं जेवण घालायचं आणि अतिशय कृतज्ञतेने त्या नम्रतेने त्या बैलाची पूजा करायच्या बरं का। आणि मन त्यांचं तृप्त होऊन जायचं, बैलांना खायला घातलं म्हणजे त्यांचंही मन आनंदाने भरून यायचं। नंतर त्या गड्याच्या बायकासुद्धा सगळ्या बैलांना वगैरे खायला घालायच्या आणि मग अंगणात मोठी पंगत बसायची, गडी माणसं त्या बायका सगळ्यांचं पुरणाचं जेवण व्हायचं बरं का। तर असा हा बैलाच्या कृतज्ञतेचा दिवस। मैत्रिणींनो, आज आपण मातृदिन म्हणूनही हा दिवस साजरा करतो। मातृदिनाच्या दिवशी अतकूच्या वाण्याचं अतिशय महत्त्व आहे। अतकूचं वाण म्हणजे काय मैत्रिणींनो, अशी आख्यायिका सांगतात की देवकी म्हणजे कृष्णाची आई जेव्हा कारागृहात होती, पिठोरी अमावस्याचा दिवस होता तो बरं का। कारागृहात असताना पिठोरी अमावस्या आली, त्या दिवशी तिच्या मनाला अतिशय वाईट वाटलं की आपल्याला एवढे 7-8 पुत्र आहेत, पण एकालाही आपण असं वाण देऊ शकत नाही, कारण सगळे पुत्र स्वर्गवासी आहेत, आपला असा हा कोणी नाही आहे। त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं आणि ती हा जडून कृष्णाचा धावा करते आणि तिचा तो मनकवडा कृष्ण गोकुळात असलेला धावतच तिच्याकडे येतो आणि देवकी विचारते, अतीत अतीत कोण? आणि तो कृष्ण धावत येऊन तिच्या मागे उभा राहतो आणि तो म्हणतो, अतीत अतीत मी। आणि मग ती देवकी त्याला वाण देते आणि त्याच्या डोक्यावर अक्षत टाकते, अशी ही आख्यायिका सांगतात बरं का। मैत्रिणींनो, हे अतकूचं वाण हे प्रत्येक आईने मुलाला द्यावं लागतं असं म्हणतात। म्हणून आज या पोळ्याच्या दिवशी मातृदिन साजरा करतात, त्या दिवशी पूर्णावरणात स्वयंपाक करतात आणि खीर पुरी असा नैवेद्य करतात, कोणी पुरण घालतात। तर ते वाण मात्र मुलाला द्यायचं आणि अतीत अतीत कोण असं म्हणून त्याच्या डोक्यावर अक्षत टाकायचं आणि ते वाण त्याला द्यायचं, अशी ही पद्धत आहे। मैत्रिणींनो, आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे काहीतरी कहाणी आहे बरं का, आणि त्या कहाणीचं महत्त्व आहे, त्या कहाणीचा मतितार्थ आपल्याला कळायला हवा, हो की नाही। तर हे असं आपली ही संस्कृती आपण जपायला हवी, आपल्या मुलांना सांगायला हवी आणि जे सणवार आहे ते आपण साजरे करायला हवे। घरात काय काय होतं, खीरपुरी करा, पुरण करा, काय करायचं ते करा, पण साजरे करा आणि मुलांना समजावून सांगा, त्याच्या कहाण्या समजावून सांगा, तर मुलांनाही कळेल। मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवत आहे की सगळ्या ज्यांना माहीत नाही त्या मुलांनाही कळावा म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ माझा आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। खूप खूप धन्यवाद।